मध्ये आपले हार्दिक स्वागत। सदर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। भाईंदरमधील भूखंड घोटाळा भाजपच्या संगनमताने झाला असल्याचा काँग्रेस पक्षाचा आरोप। भिवंडीतील व्यावसायिकाची हत्या करणाऱ्या 2 आरोपींची ठाणे कोर्टाने केली निर्दोष मुक्तता। भाजपाच्या रोजगार मेळाव्यात 250 तरुणांना मिळाल्या नोकऱ्या। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फायरिंग करून चोरी करणाऱ्या आरोपींना ठाणे ग्रामीण पोलिसांनी केली अटक। ठाणे स्थानकाला हरित ओळख करून देण्याचा हरित स्पर्श संस्थेचा निर्धार। अक्षय तृतीया निमित्त सोने खरेदीला आले उधाण। भाईंदरमधील भूखंड घोटाळा भाजपच्या संगनमताने झाला असल्याचा काँग्रेस पक्षाने आरोप केला आहे। मीरा भाईंदरमधील भूखंडाचे आरक्षण उठवून तो बिल्डरच्या घशात घालण्याचा कट पद्धतशीरपणे रचण्यात आल्याचा आरोप शनिवारी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला। भूखंडांचा वाद ठाऊक असूनही मुख्यमंत्री उद्घाटनासाठी तेथे गेले याचाच अर्थ त्याचाही या गैरव्यवहाराला पाठिंबा होता असाच असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला। हे प्रकरण ढसास लावले तर ते भाजपच्या अंगलट येईल म्हणून ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदावरून अश्विनी जोशी यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची तत्काळ उचलबांगडी करण्यात आली। आधी जोशी यांना पाठिंबा देणारे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक या प्रकरणातून काढता पाय का घेतला असा प्रश्नही त्यांनी केला। मीरा भाईंदरची राखीव जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी सोयीचे व्हावे अशा पद्धतीने प्रस्ताव मंजूर झाले। मुख्यमंत्री स्वतः त्या कार्यक्रमाच्या शुभारंभाला गेले। त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना कळले की ती जागा सरकारची आहे तसा अहवालही त्यांनी दिला। त्यामुळे जोशी त्यांनी त्या जागेवरील विकासकाला स्थगिती दिली होती। जोशी यांची मुदतीपूर्वी बदली झाली आणि लगेचच कोकण आयुक्तांनी स्थगिती उठवली। ती उठवताना त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा तांत्रिक आहे। कोकण आयुक्तांचा निकाल काहीही असू द्या परंतु तांत्रिक बाजू लक्षात घेऊनच तो देण्यात आलेला आहे हे समजून घ्यायला हवे। सरकारची 11 एकर जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रकार हा झाला आहे असा तपशील त्यांनी दिलाय। आज गायक बिल्डरने किंवा ज्यांनी या प्रकरणात सहभाग घेतला त्यांनी या 11 एकरच्या जागेच्या मालकीची खरी कागदपत्रे सादर केलेली नाहीत। त्यामुळे महसूल खात्याने हालचाल करायला हवी होती। ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावली सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही, त्यांची बदली केली। त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा बाजूला ठेवण्यात आला। याकडे लक्ष वेधून सावंत म्हणाले, एखाद्या बिल्डरच्या घशात ती जागा घालण्याचा प्रयत्न केला जाणार असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध आहे। सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन आरक्षण बदलावे। आम्ही कोणताही गैरकारभार खपवून घेणार नाही। जोशींच्या मागे ठामपणे उभे राहू असे वक्तव्य पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते। असे असताना आता त्यांनी आळीमिळी गुपचिळीचे धोरण का स्वीकारले, विरोध का केला नाही? शिवसेनेलाही यातून काही लाभ मिळाला का? कोणी कुणाचे तोंडे बंद केली का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येथील मंत्र्यांनी देणे आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी केली। आम्ही वाघ आहोत अशा दरकळ्या शिवसेनेचे नेते फोडतात परंतु या सर्कशीतले वाघ असल्याची कडवट टीकाही त्यांनी केली। भ्रष्टाचाराच्या सर्व गोष्टीत भाजपा आणि शिवसेना एकमेकांना सोयीची धोरणे घेऊन चालली आहे। शिवसेनेत सत्तेत राहून विरोधकांची भूमिका बजवायची, भाजपावर टीका करायची आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा आला की दोघांनी एकत्र यायचे असा कारभार सुरू असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। भिवंडीतील व्यावसायिकाची हत्या करणाऱ्या 2 आरोपींची ठाणे कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे।
व्यावसायिकाची धारदार हत्याराने हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणि मोका अंतर्गत कारवाई केलेल्या तिघा आरोपींपैकी रावण उर्फ बबलू रामबली गौड याचा कारागृहात मृत्यू झाला, तर आरोपी सैतान उर्फ चाबीराज उर्फ राजू रामबली गौड आणि बबलू उर्फ मेनुद्दीन मुस्तफा अन्सारी याचे जिल्हा विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती UM नंदेश्वर यांनी निर्दोष मुक्तता केले. पोलीस आरोपींवर लावण्यात आलेल्या हत्या आणि मोकाबाबत सबळ पुरावे न्यायालयात सादर करू शकले नाहीत. भिवंडी येथील व्यावसायिक भानुशाली यांची 22 सप्टेंबर 2010 रोजी आरोपी रावण उर्फ बबलू रामबली गौड, सैतान उर्फ चाबीराज उर्फ राजू रामबली गौड आणि बबलू उर्फ मेनुद्दीन मुस्तफा अन्सारी यांनी धारदार शस्त्राने हत्या करून त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल असा 46,000चा मुद्देमाल नेल्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी अटक करून या आरोपी विरोधात हत्या आणि मोका अंतर्गत कारवाई केली. दरम्यान या तिघा आरोपीपैकी रावण उर्फ बबलू रामबली गौड याचा आजारी असल्याने कारागृहातच मृत्यू झाला. उर्वरित 2 आरोपी विरोधात खटला सुरू होता. सदर खटल्याची अंतिम सुनावणी जिल्हा विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती UM नंदेश्वर यांच्या न्यायालयात सुरू होती. खटल्यात सरकारी वकील संगीता फड यांनी आरोपींच्या संघटित गुन्हेगारी नियोजित गुन्हे केल्याचा युक्तिवाद केला. त्यांच्यावर चोरी, घरफोडी आणि हत्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची बाजू सरकारच्या वतीने न्यायालयात मांडली. दरम्यान पोलिसांच्या तपासात आरोपीच्या विरोधात सबळ पुरावा न्यायालयात सादर करण्यात अपयश आले. अखेर दोघा आरोपींची या दोन्ही आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. भाजपाच्या रोजगार मेळाव्यात 250 तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. भाजपा नेते ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या 1 दिवसीय रोजगार मेळाव्याला इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 515 उमेदवारांनी या मेळाव्याला मुलाखती दिल्या. त्यातील 250 जणांना या मेळाव्यातून प्रत्यक्ष नोकरी मिळाली. भाजपाचे खासदार आणि किरीट सोमय्या यांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले. या रोजगार मेळाव्याला इयत्ता 7वी उत्तीर्ण युवकांपासून विविध शैक्षणिक अर्हता प्राप्त झालेल्या बेरोजगार तरुण तरुणींनी गर्दी केली होती. एकूण 18 कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला. पॅकिंग डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, कॉम्प्युटर, टेलिकॉलिंग, इंजिनिअरिंग, हाऊसकीपिंग, लोकसत्ता, सेल्स विभाग आदी विविध कंपन्यांचा समावेश होता. रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी आयोजक दत्तात्रय घाटगे, परीक्षित धुमे, कैलास म्हात्रे आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात 2 ठिकाणी कौशल्य विकास केंद्रे कार्यान्वित असून त्यामार्फत सुमारे 1000 तरुणांना आजवर प्रशिक्षित करण्यात आले आहे. या प्रशिक्षित तरुणांना लवकरच नोकरी उपलब्ध होईल असे केळकर यांनी सांगितले. आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फायरिंग करून चोरी करणाऱ्या आरोपींना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. टिटवाळा, मुरबाड, बदलापूर, वांगणी परिसरात घरात घुसून गोळीबार करून जबरी चोरीचे गुन्हे नोव्हेंबर 2015 पासून होत असल्याने त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण श्री राजेश प्रधान यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नोव्हेंबर 2015 पासून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी टिटवाळा, मुरबाड, वांगणी परिसरात तळ मांडून बसले होते. सदरचे गुन्हे एक अण्णा नावाचा गुन्हेगार साथीदारासोबत करीत असल्याची
खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याचा शोध घेत असताना तो टिटवाळा भागात राहत असल्याचे समजल्याने त्याचे बाबत गोपनीय बातमीदार नेमण्यात आले होते. त्यांच्याकडून खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून अण्णा हा टिटवाळा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक SB हरगुडे यांचे पथकाने बाजारपेठेत सापळा रचून अण्णाला ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव दिवाकर गांगुली असे सांगितले व टिटवाळा, मुरबाड, बदलापूर, वांगणी परिसरात होत असलेल्या वारंवार फायरिंग करून जबरी चोरीचे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्याने नमूदचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. त्यास अटक करून तो राहत असलेल्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात विदेशी बनावटीचे 2 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 51 जिवंत राऊंड, 2 मॅगझिन, 1 आवाज करणारी नकली रिव्हॉल्वर व 1 एरची पिस्टल, पोलीस वापरतात त्या बेड्या, 3 खंजर, 3 कोयते, कटावणी, 1 कुऱ्हाड, हँडग्लोव्ज, चेहऱ्याचा मास्क व 1 युनिकॉर्न मोटरसायकल इत्यादी जबरी चोरी करण्याचे अंदाजे 2,03,865 रुपये किमतीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. त्याच्यासोबत राहणारा त्याचा साथीदार शंकर उर्फ रमेश कांचन दास या सुद्धा गुन्ह्यात अटक करण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने टिटवाळा, मुरबाड, कुळगाव, वांगणी, नेरळ, कर्जत तसेच गुजरातमध्ये घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरीचे गुन्हे तसेच घरफोड्या केल्या असल्याचे व तसेच मोटरसायकलवरून जाणाऱ्या लोकांवर फायरिंग करून लुटमार केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून ठाणे ग्रामीण परिसरात 6, रायगड जिल्ह्यातील नेरळ, कर्जत येथील 3 गुन्हे, पालघर जिल्ह्यातील सापाळा येथील 2 व गुजरात राज्यातील डुंगरी, बलसाड, नवसारी येथील 3 गुन्हे असे एकूण 13 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत. त्यापैकी 10 गुन्हे करताना आरोपींनी अग्निशस्त्रातून फायर केला आहे व त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. ठाणे स्थानकाला हरित ओळख करून देण्याचा निर्धार हरित स्पर्श संस्थेने केला आहे. प्रदूषण नियंत्रण करणारी, विषारी वायू शोषण घेणारी, ऑक्सिजनचा पुरवठा करणारी तसेच हवेतील आर्द्रता कमी करून वातावरण शीतल करणारी स्नेक पॉन्ड, पीस लिली, एरेका, मनी प्लांट आदी निवडक झाडांच्या कुंड्यांची ठाणे स्थानकावर सध्या रेलचेल पाहायला मिळत आहे. हरित स्पर्श या संस्थेतर्फे ठाणे स्थानकाला हरित ओळख देण्याचा निर्धार करण्यात आला असून आज जवळपास 15हून अधिक कुंड्यांची व्यवस्था ठाणे स्थानकांवर करण्यात आली. ठाणे स्थानकाला हरित ठाणे स्थानक करण्याच्या अभियानाचा काल दुसरा टप्पा पार पडला. सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्टेशन म्हणून ओळख असलेल्या ठाणे स्थानकावर गर्दीमुळे प्राणवायूची मात्रा कमी होते. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी जवळपास गुदमरल्यासारखे होते. ही अडचण लक्षात घेऊन हरित स्पर्श संस्थेचे मंगेश वाळंज, उल्हास कारले, रमा तामणकर, अर्पणा कामत, नीता चव्हाण, कुसुमा श्रीनिवास, सुचिता राणे, सचिन टेमकर, प्रभा बेले, मेनिका, सुनील जोगदंड, विना राव अशा कार्यकर्त्यांनी या समस्येवर मात करण्यासाठी एक हरित पर्याय शोधून काढला. स्नेक पॉन्ड, पीस लिली, एरेका, मनी प्लांट या आणि यासारख्या वनस्पतींच्या कुंड्या ठाणे स्थानक परिसरात जर जागोजागी ठेवल्या तर त्यातून प्राणवायूची निर्मिती तर होईलच, पण त्याचबरोबर विषारी वायूंचे शोषण होऊन वातावरणातील आर्द्रता कमी करत एक प्रकारचा थंडावा स्टेशन परिसरात निर्माण होण्यास मदत होईल अशी योजना आखली गेली. गेल्या 2 आठवड्यापासून हरित स्पर्श संस्था व ठाणे रेल्वे स्थानक व्यवस्थापन यांच्या प्रयत्नाने ठाणे स्थानकावर अशा कुंड्या जागोजागी मांडल्या जात आहेत. काही ठिकाणी खांबावर अशा वनस्पतींच्या वेली लावल्या जात आहेत की त्यामुळे देखील प्राणवायूंची निर्मिती होण्यास मदत होईल. त्याचबरोबर ठाणे स्थानकाला हरित चेहरा देखील प्राप्त होईल. अक्षय तृतीया निमित्त सोने खरेदीला उधाण आले आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मानल्या गेलेल्या अक्षय तृतीयेला सोने खरेदीला ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत उधाण आले होते. सोन्याचे भाव जरी वाढले असले तरी नागरिकांनी सोने खरेदीला पसंती दिली आहे.
सराफांच्या देशव्यापी बंदमुळे गुढीपाडव्याचा सोने खरेदीचा मुहूर्त हुकला होता. त्या पार्श्वभूमीवर अक्षय तृतीयेचा मुहूर्त ग्राहकांनी चांगलाच साधला. केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर 1% उत्पादन शुल्क आकारण्याचा निषेध म्हणून सराफांनी बंद पाळला होता. त्यामुळे सराफांच्या हातून गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकला होता. 40 दिवसाहून अधिक काळ चाललेल्या या संपामुळे सराफांचे 40,000 कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र गुढीपाडव्याचा हुकलेला मुहूर्ताची कसर अक्षय तृतीयेला भरून काढायची त्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू केली होती. नागरिकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर या होत्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण हे वृत्तवाहिनी प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे